नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण संवाद आपण त्यांच्या अधिकाऱ्याशी साधलेलो आहोत. तर ती कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अपडेट केलेली आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, संजीवनी केंद्रातून बोलतोय. बोला, मी आपली कशा प्रकारे मदत करू शकतो? नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत ज्या काही लिस्ट लागल्या होत्या त्या अंतर्गत काही अद्याप लाभार्थींना त्याचा लाभ मिळालेला नाहीये सर. एक काम करू शकताय सर, त्याच्यामध्ये जी पुढील जी माहिती आहे ना आपल्याला पंचायत समितीमध्ये भेटून जाते. तिथे विस्तार अधिकारी म्हणून असतात, त्यांना एकदा भेटून घ्या आपण. विस्तार अधिकारींना भेटलो सर, पण ते काय बोलतायत की याचा काही निधी नाहीये, पुढच्या वर्षी याचा निधी मिळेल. लेखी तक्रार वगैरे देऊन द्या ना सर. आता काय झालेलं आहे त्याची ऑनलाईनला तर आपण म्हणजे जी काही प्रोसेस होती ना तर ती ऑनलाईनला आता काही राहिलेली नाही सर. तर त्याची पुढील प्रोसेस सर्व ऑफलाईन म्हणजे जी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येते, तर त्याची पुढील माहिती सर्व तिथूनच भेटत असते सर आपल्याला. आणि याच्यामध्ये सर ज्या काही लाभार्थ्याची निवड झालेली आहे, समजा काही लाभार्थी पात्र असून पुढच्या वर्षी त्यांना लाभ दिला जातो का? हो. आता त्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे जर आपले म्हणजे लकी ड्रॉनुसार नंबर काढण्यात येतात. असं नाही की ते सर्वांनाच भेटणार आहे. त्याच्यामध्ये लकी ड्रॉनुसार आता जेवढ्यांच्याही आलेले असतील तर त्याच्यानुसार ते वाटप करत असतात सर. नाही, हा ते तर आहेच ना, पण कदाचित आता लकी ड्रॉ नुसार असा समजा या वर्षामध्ये 4-5 लाभार्थी, त्याच्यानंतर त्या लिस्ट मधून पुढच्या वर्षामध्ये 4-5 लाभार्थी असा त्यांना लाभ दिला जातो का? पुढील वर्षामध्ये असं तर त्या आता त्याबद्दलची निवड प्रक्रिया कशी करण्यात येते ते पुढील इथून देखील माहिती भेटणार नाही सर. ती आपल्या म्हणजे पंचायत समितीलाच माहिती भेटेल सर ती. विस्तार अधिकाऱ्यांकडून ना? हो हो, विस्तार अधिकाऱ्यांकडूनच. काही विस्तार अधिकारी अवेलेबल सुद्धा राहत नाही हो सर पंचायत समितीला, काय सांगावं. तिथे नसतात. आपण तिथे लेखी तक्रार वगैरे देऊ शकता सर. लेखी तक्रार कोणाकडे करावं? नाही, पंचायत समितीलाच लेखी तक्रार जी आहे ना तर दिल्याच्या नंतर ते म्हणजे योग्य ती माहिती देतील आपल्याला सर सर्व. ओके ओके. पंचायत समितीलाच आपण आहे ना लेखी तक्रार वगैरे देऊन द्या. तर काय असेल त्या संदर्भात तर ती माहिती म्हणजे काय स्टेटस आहे त्या फॉर्मचा वगैरे तर त्याची माहिती नक्कीच काढून देतील सर ते आपल्याला. आणि जो मिळणारा निधी असतो सर त्याच म्हणजे लाभार्थ्याची लिस्ट लागल्याच्या नंतर त्याच कालावधीमध्ये दिला जातो ना त्याला? हो. आता त्याच्यामध्ये कसं होतं सर, पंचायत समितीला जो निधी आहे ना आता ते जिल्हाधिकाऱ्यांकडून जसं काही त्यांना येत असेल तर त्याच्यानुसार ते पाठवत असतात सर. मग त्यानुसार आहे ना एकदा माहिती करून घ्या आपण, नक्की कधीपर्यंत काय उपलब्ध होईल ते देऊन देतील माहिती तशी आपल्याला. ना 2 दुधाळ आणि गाई म्हशीसाठी ज्या प्रकारचा अर्ज केलाय समजा, जेवढा निधी देण्यात येणार आहे समजा तो निधी म्हणजे त्याच कालावधी म्हणजे अर्ज झाला प्राप्त म्हणजे लाभार्थीची निवड झाली तर त्याच कालावधीमध्ये त्यांना तो निधी प्राप्त केला जाऊ शकतो, समजा दिला जाऊ शकतो. हो हो हो, दिला जाऊ शकतो. एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडून जर तशी प्रोसेस होत असेल ना सर तर हे म्हणजे पंचायत समितीचे जे विस्तार अधिकारी ना ते देखील म्हणजे तसं हे करू शकतात. परंतु आता त्याबद्दलची माहिती जर त्यांना असेल तर ते तेवढे देतील. परंतु एकदा जर जिल्हाधिकाऱ्यांची तर त्यांच्याकडे काही म्हणजे त्यांच्याकडून असा काही निधी पुरवठा करण्यात आलेला नसेल पंचायत समितीला तर मग ही विस्तार अधिकारी देखील काही करू शकत नाही सर त्याच्यामध्ये. ओके ओके सर, चालेल. हो हो, फक्त एकदा विचारून घ्या आपण. जर आपल्या माहितीसाठी जर पाहिजे असेल तर आपण त्यांना लेखी तक्रार वगैरे द्या, त्याची माहिती देतील ते. चालेल. लेखी तक्रार ही आपल्या पंचायत समितीमध्ये द्यावी लागते ना? हो, पंचायत समितीला ओके ओके, चालेल सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपला दिवस शुभ जाऊ. नमस्कार.